शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. 75% पीक विमा शेतकऱ्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. पहा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. चला मग. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्य शासनाच्या 75% उर्वरित पीक विमा वाटप योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजने उद्देश म्हणजे शेतकऱ्याच्या अतिवृष्टी इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाचे संरक्षण देणे आणि त्या आर्थिक मदत करणे. या लेखातून आपण योजने सविस्तर माहितीच्या कार्यभूत आणि तिचे महत्वपूर्ण आढावा घेणार आहे. योजनेची पार्श्वभूमी. महाराष्ट्र शेतकरी क्षेत्र नैसर्गिक आपत्ती धोकादायक असले अतिवृष्टी, दुष्काळ, किडस, प्रादुर्भाव यांसारख्या समस्यांनी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक सुधारणा देण्यासाठी राज्य सरकार ही योजना राबवली जात आहे. योजनेव्यक्त ही योजना महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेत लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या 7 जिल्ह्यात पीक विमा मिळाला नव्हता, तर जिल्ह्याचे आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. नोंदणी प्रक्रिया. शेतकऱ्याला सर्वप्रथम या योजनेतून नोंदणी प्रक्रिया करावी लागणार. नोंदणी प्रक्रिया सोपी आहे, सुलभ म्हणजे आढळणार आहे. प्रक्रिया 2. नुकसान मूल्यभूत. शेतकरी पिकाचे नुकसान झालेले पीक विम्यानंतर त्यांची तपासणी करणे तथा प्रथम नुकसान झाले पूर्णपणे करणे, अहवाल तयार करणे. चौथा, उर्वरित रक्कम उर्वरित 75% रक्कम सरकार किंवा इतर मिळू शकतात. यामुळे 100% नुकसान भरपाई मिळण्यास शक्यता असेल. पात्र निष्क्रिय पीक कापणी आणि अंतिम अहवाल नंतर 50 पैशापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महसूल मंडळ शेतकरी हा विमा दिला जातो. माझ्या पीक विमा वाटप योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना शेतकऱ्याची आर्थिक सुरक्षा देण्यासारखी त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती अंमलबजावणी प्रोत्साहन करते. या योजने मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याला अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देणे आणि त्यांची आर्थिक मदत करणे. या लेखातून आपण या योजनेची सविस्तर माहिती, तिचे कार्यभूत आणि तिथे महत्वपूर्ण याच्या आढावा घेणार आहेत.